मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा, तर त्या संदर्भामध्ये सरकारने एक समिती स्थापन करावी आणि ती समिती स्थापन करत असताना या राज्यातलं सामाजिक सलोखा आणि याच्या बाबतीतला जर सगळ्यात मोठा अभ्यास जर कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा आहे. त्यामुळे त्या समितीचं अध्यक्ष शरद पवारांना करावं. त्या ठिकाणी शिवसेनेसारखा पक्ष आहे, सगळ्या जात धर्मांना समोर घेऊन जातोय असं ते वेगवेगळे बोलतात, तर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात अशा प्रकारे एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करावी, त्यांना एक आठवड्याभराची मुदत द्यावी आणि हाय पॉवर असावी, ती कॅबिनेट मंत्री दर्जा द्यावा, हाय पॉवर समिती स्थापन करावी आणि शरद पवार समितीनं जो अहवाल देईल सरकारला तो सरकारने त्या ठिकाणी मान्य करावा. मग ते ओबीसी मध्ये सामील करा असेल किंवा नको करा असेल, काही असेल. तर मला असं वाटतं की शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं समिती नेमली पाहिजे. आता ते विरोधी पक्षातले आहेत वगैरे असेल नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेला पंतप्रधान होते, गुजरातमध्ये भूकंप झाला, त्यावेळेला आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यामुळे चांगलं अभ्यासू समिती तयार होईल.